नमस्कार, मी शिल्पा. प्रहारच्या विशेष वृत्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अधिकारी असावा तर असा हे वाक्य महाराष्ट्रात ज्या एका नावाभोवती नेहमी फिरत असतं ते नाव म्हणजे धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे. 24 तासात बदली होण्याच्या विक्रम नावावर असो वा भ्रष्ट यंत्रणेला वठणीवर आणणं, आयुक्त तुकाराम मुंढे जेथे जातात तेथे ॲक्शन ही ठरलेली असते. आता हेच आयुक्त मुंढे पुन्हा एकदा पूर्ण फॉर्ममध्ये आलेत. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारून अजून आठवडाही उलटला नाही, तोच त्यांनी थेट राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध युद्ध पुकारले. आधी अवैध गुटखा, मग भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि आता थेट TV स्क्रीनवर चमकणाऱ्या बड्या सेलिब्रिटींवर प्रशासनाचा कडक बडगा उगारला जाणार आहे. गेल्या 25 मे रोजी IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा नवीन कार्यभार स्वीकारलाय. पदभार हाती घेताच त्यांनी यंत्रणेला कडक निर्देश दिले आणि त्याचा परिणाम काय झाला तर अवघ्या 2 ते 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र हादरला. बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा सर्वच विभागात एकाच वेळी विशेष मोहीम राबवल्या गेली. या धडक कारवाईत आतापर्यंत तब्बल 28 दुकाने सील करण्यात आली आहे, तर जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या 33 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. पण अन्न व औषध प्रशासनाची ही धडक कारवाई फक्त गुटखा किंवा भेसळयुक्त दुकानापर्यंतच मर्यादित नाही, तर आता या मोहिमेचा अध्याय 2 सुरू झालाय, ज्याचा थेट संबंध तुमच्या आमच्या खिशाशी आणि आरोग्याशी आहे. मोठे मोठे ब्रँड्स, TV आणि वर्तमानपत्रातून मिळणारी भ्रामक आश्वासने आणि उत्पादनाची जाहिरात करणारे तुमचे आमचे आवडते सेलिब्रिटी आता या सगळ्यांचेच धाबे दणाणलेत. कारण मिसलिडिंग ॲडव्हर्टायझिंग म्हणजेच फसव्या जाहिराती करणाऱ्यांवर आता कडक कायदेशीर कारवाई होणार आहे, असा सज्जड दम आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे. अनेकदा कंपन्या चुकीचं आणि अतिशयोक्तीपूर्ण फायदे दाखवून ग्राहकांना उत्पादन खरेदी करण्यास भाग पाडतात. पण आता ग्राहकांची ही दिशाभूल अजिबात खपवून घेतली जाणार नाहीये. ही भूमिका प्रशासनाने स्पष्ट केली आहे. विशेष म्हणजे यात केवळ उत्पादन बनवणारी कंपनीच नाही, तर त्या प्रक्रियेत सहभागी असलेले जाहिरातदार, उत्पादक आणि त्या उत्पादनाचा चेहरा बनलेले ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणजेच बडे सेलिब्रिटी, या सर्वांची जबाबदारी आता निश्चित केली जाणार आहे. श्रोतेहो, या निमित्ताने ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार नेमकी काय तरतूद आहे ही समजून घेणं गरजेचे आहे. कायद्याचा हा बडगा किती कडक आहे यावर एक नजर टाकूयात. उत्पादक आणि जाहिरातदार यांच्या पहिल्या गुन्ह्यासाठी 10 लाख रुपयापर्यंत दंड आणि 2 वर्षापर्यंत तुरुंगवास, पुन्हा गुन्हा केल्यास 50 लाखापर्यंत दंड आणि 5 वर्षाची कैद. आणि सेलिब्रिटीविषयी बोलायचं झाल्यास फसव्या जाहिरातीसाठी 10 लाखांपर्यंत दंड आणि कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करण्यावर 1 वर्षाची बंदी. पुन्हा तीच चूक केल्यास ही बंदी 3 वर्षापर्यंत वाढू शकते. होय, फसव्या जाहिरातींचा हा विळखा किती मोठा आहे याचं सर्वात ताजं आणि मोठं उदाहरण म्हणजे पतंजली आयुर्वेद प्रकरण. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही पतंजलीच्या फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर तीव्र ताशेरे ओढले होते. आजार बरे करण्याचे खोटे दावे करणाऱ्या अशा बड्या कंपन्यांना आता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या नव्या भूमिकेमुळे थेट आणि कडक इशारा मिळालाय. मग ती पतंजलीसारखी बलाढ्य कंपनी असो, फेअरनेस क्रीम विकणारे बडे ब्रँड्स असोत वा मॅजिक पिलच्या नावाखाली झटपट वजन कमी करण्याचे दावे करणारे प्रॉडक्ट्स, जे ग्राहकांची फसवणूक करतील त्या प्रत्येकावर आता FDAचा थेट प्रहार होणार आहे. झगमगत्या पडद्यावर एकदा मोठा अभिनेता, अभिनेत्री किंवा खेळाडू हातामध्ये प्रॉडक्ट घेऊन जेव्हा हे वापरा असं सांगतो, तेव्हा सामान्य माणूस त्याच्या विश्वासावर स्वतःच्या कष्टाचा पैसा खर्च करतो. पण आता सेलिब्रिटींनीही हे लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे. केवळ कोट्यवधीचं मानधन घेतलं म्हणजे जबाबदारी संपत नाही. पैशासाठी लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या जाहिराती केल्या तर थेट गजाआड जाण्याची पाळी येऊ शकते. धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांनी विडा तर उचलला आहे, पण या युद्धाचा खरा शेवट
तेव्हाच होईल जेव्हा ग्राहक म्हणून तुम्ही आणि आम्ही देखील जागरूक होऊ. जाहिरातींच्या भूलभुलैला न भूलता सजग राहणं हेच फसवणुकीपासून वाचण्याचं सर्वात मोठं हत्यार आहे. प्रशासनाच्या या ऐतिहासिक इशाऱ्यानंतर आता बडे ब्रँड्स आणि सेलिब्रिटी आपल्या जाहिरातींचा थाट बदलतात की थेट कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जातात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. प्रहारच्या आजच्या या विशेष भागात आज आपण येथेच थांबतोय. तर देश विदेशातील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.